नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत. यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. एकीकडे माझे संशोधन चालू होते, तर दुसरीकडे अधिकाधिक कार्यालयीन जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या जात होत्या. ऑक्टोबर 1991 मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या संचालन पदाबरोबर रिझर्व्ह बँकेचा संपर्क अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभाग माझ्यावर सोपवण्यात आला. पुढे सरकारी रोखे प्रकरण गाजू लागले आणि वर्तमानपत्रांतून रिझर्व्ह बँकेवर टीकेची झोड उठवण्यात येऊ लागली. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. डिसेंबर 1991 मध्ये संशोधनाची आणखी एक उत्कृष्ट संधी प्राप्त झाली. परकीय चलनाच्या खरेदी विक्रीचा एक अनधिकृत बाजार आहे. त्याला हवाला मार्केट म्हणतात. या व्यापाराचे केंद्र भारतात नसून मध्य पूर्वेत दुबई येथे आहे. मात्र तोवर तरी या व्यापाराबद्दल फार तुटपुंजी माहिती उपलब्ध होती. अधिकृत पातळीवर परकीय चलनाची चणचण असताना हजारो कोटी रुपयांच्या परकीय चलनाची उलाढाल करणाऱ्या या हवाला मार्केटबद्दल सरकारला किंवा रिझर्व्ह बँकेला अनभिज्ञ राहून चालणार नव्हते. त्यावेळचे गव्हर्नर श्री व्यंकटरामणन यांनी हवाला मार्केटचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या खास कामगिरीवर मला मध्य पूर्वेत पाठवले. अनेक धाडसी क्लुप्त्या वापरून मी हवाला मार्केटवर एक विस्तृत अहवाल तयार केला. हवाला मार्केटमध्ये होणारे उलाढाल, तिचा कार्यकारणभाव, कार्यपद्धत इत्यादींचे विवेचन करून सोन्याची तस्करी आणि मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार याशी त्याचा संबंध अशा अनेकविध गोष्टींचा ऊहापोह त्या अहवालात करण्यात आला. अशा प्रकारचा देशातला हा पहिला अहवाल. उपलब्ध नसलेली माहिती मिळवताना मध्य पूर्वेत केलेल्या वेगवेगळ्या युक्त्यांमुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर साहेबांनी भारतीय अर्थतज्ज्ञांच्या एका बैठकीत रिझर्व्ह बँकेचे जेम्स बॉन्ड असे माझे नामाभिधान करून टाकले. हवाला मार्केटचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी पोलीस किंवा तत्सम यंत्रणा मजबूत करण्यापेक्षा ज्या कारणांमुळे हवाला मार्केटला उत्तेजन मिळते त्या आर्थिक त्रुटींवर घाला घालण्याच्या आवश्यकतेवर अहवालात भर देण्यात आला. त्या दृष्टीने अंशतः परिवर्तन, रुपया, सुवर्ण आयात योजना आणि सुवर्ण रोखे योजना यांचा पुरस्कार करण्यात आला. त्यानंतरच्या काळात या तिन्ही शिफारशी कार्यान्वित झाल्याने सर्वांना ठाऊकच आहे. 1992 मध्ये सुवर्ण बँक स्थापन करण्याच्या दृष्टीने एक विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एका अभ्यास गटाची नेमणूक केली आणि त्याचा निमंत्रक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. आमच्या अभ्यास गटाने आपला अहवाल नेमून दिलेल्या कालावधीत रिझर्व्ह बँकेला सादर केला. त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप होऊ शकलेली नाही. सरकारी रोखे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती 1992 मध्ये नेमण्यात आली. वस्तुतः रिझर्व्ह बँकेतील संबंधित खात्याच्या कामकाजाशी माझा प्रत्यक्ष संबंध नव्हता. तरी देखील समितीच्या पुढे जाणाऱ्या तज्ज्ञांच्या गटामध्ये आणि नंतर साक्ष देणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सल्लागार म्हणून माझ्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली. या ऐतिहासिक समितीच्या कामकाजात भाग घेण्याची जी संधी मला लाभली त्यातून फार मोलाचा अनुभव पदरी पडला हे निश्चित. ऑक्टोबर 1992 मध्ये पदोन्नती देऊन रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सचिवपदी माझी नेमणूक करण्यात आली. सर्वसाधारणपणे रिझर्व्ह बँकेच्या ज्येष्ठ खातेप्रमुखाला सचिव म्हणून नेमण्याची परंपरा आहे. तो प्रघात डावलून या महत्त्वपूर्ण पदावर माझी नेमणूक झाली हा मी माझा मोठा गौरव समजतो. अमेरिकेसारख्या प्रगत देशात उपलब्ध असणाऱ्या विकासाच्या अनेक संधी नाकारून मायदेशी परतणाऱ्या अनेक ध्येयवादी व्यक्ती पुढे अपयशी ठरून परदेशी परत गेल्याची उदाहरणे वारंवार दिसतात. खरे तर यांपैकी बरेच जण चुकीचा दृष्टिकोन घेऊन भारतात येतात म्हणून निराश होतात असे मला वाटते. वस्तुतः या मातीतून आपण आलेले असल्यामुळे येथील समाजव्यवस्थेची, तिच्या गुणदोषांची सगळी कल्पना असते.
मात्र अमेरिकेसारख्या देशात काही वर्ष काढल्यानंतर काहींना त्याचा विसर पडतो. मग अमेरिकेसारख्या सुविधा किंवा तसे पोषक वातावरण इथे नाही म्हणून मायदेशाला बोल लावण्यात येतो. अमेरिकेत 5 वर्ष काढल्यानंतर सुद्धा आमच्या नाशिकची गावरान बोली मी अस्खलितपणे बोलू शकतो. त्याउलट केवळ आपला भाऊ अमेरिकेत आहे या सबबीवर डोंबिवलीच्या पलीकडे कधीही न गेलेली मंडळी अमेरिकन अक्सेंटमध्ये बोलताना आपण पाहतोच. लवचिक दृष्टिकोन ठेवून जर मोकळ्या मनाने तुम्ही मायदेशी परतलात तर प्रगतीच्या आणि यशाच्या असंख्य संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. अडथळे येतातच, नाही असे नाही, पण सगळे व्यवस्थित बरहुकूम होणार असेल तर मग त्यात आव्हान काय राहिले. योग्य दृष्टिकोन ठेवला तर यश मिळू शकते. अमेरिका सोडल्याची खंत तर वाटत नाहीच, उलट मायदेशी परतून आपल्या देशाच्या उपयोगी पडल्याचे असीम समाधान मिळू शकते हे स्वानुभवावरून मी निश्चित म्हणू शकतो. अर्थात व्यक्तिशः मी फार सुदैवी ठरलो. राम मल्होत्रा, व्यंकटरामन, डॉक्टर रंगराजन, तारोपोर आणि डॉक्टर S.L. शेट्टी यांच्यासारखे उत्कृष्ट व्यावसायिक मार्गदर्शक लाभले. म्हणूनच मी काही साध्य करू शकलो हे मी निसंकोचपणे मान्य करतो. अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक यश संपादन करत असताना आपण केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहून चालणार नाही हे मी सदोदित स्वतःला बजावत होतो. एरवी देखील माझा पिंड लोकाभिमुख राहण्याचा होता. म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षात मूलगामी स्वरूपाचे बदल होत असताना त्याचा अन्वयार्थ शक्य तेवढ्या सोप्या भाषेत सर्वसामान्य जनतेला समजावून देण्याची गरज माझ्या लक्षात आली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता या दैनिकांतून वेळोवेळी आर्थिक सुधारणा, अर्थसंकल्प, परिवर्तनीय रुपया, सुवर्ण रोखे यांसारख्या प्रासंगिक महत्त्वाच्या विषयांवर मी अनेक लेख प्रसिद्ध केले. मुंबई विद्यापीठ आणि मुंबई पुण्यातील अनेक प्रमुख महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था यांमध्ये जाऊन नव्या आर्थिक नीतीचे वेगवेगळे पैलू विद्यार्थी आणि प्राध्यापकांना समजावून देण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. या प्रयत्नांचाच एक अपरिहार्य भाग म्हणून गेल्या 2 अर्थसंकल्पांनंतर आणि इतर महत्त्वपूर्ण आर्थिक घटकांच्या संदर्भात दूरदर्शनवरून भाष्य करण्याची आणि चर्चांमध्ये भाग घेण्याची संधी मला वारंवार प्राप्त झाली. हे सर्व घडत असताना ज्या डॉक्टर आंबेडकरांची प्रेरणा घेऊन मी पुढे आलो त्यांचा विसर पडणे शक्यच नव्हते. डॉक्टरेट मिळवून मायदेशी परत आल्यानंतर व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे पूर्वीसारखे धावपळीचे समाजकार्य करणे मला योग्य वाटेना. त्यामुळे माझ्या नव्या जबाबदारीशी सुसंगत असे सामाजिक कार्याचे माध्यम मी शोधू लागलो. डॉक्टर आंबेडकर हे उच्च कोटीचे अर्थतज्ज्ञ असून सुद्धा भारतीय समाजाने अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता दिलेली नाही याची खंत अनेक वर्ष मनात होती. डॉक्टर आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या आर्थिक कामगिरीचे दर्शन घडवणारे काही मराठी, इंग्रजी लेख मी प्रमुख वर्तमानपत्रांतून आणि इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली सारख्या दर्जेदार साप्ताहिकातून लिहिले. त्याच अनुषंगाने ठिकठिकाणी भाषणे द्यायला मी सुरुवात केली. दूरदर्शन, रेडिओवर अनेक चर्चांमधून मी त्या विषयाचा पाठपुरावा केला. डॉक्टर आंबेडकरांच्या चतुरस्र, सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा दुर्लक्षित राहिलेला एक महत्त्वपूर्ण पैलू मी उलगडून दाखवत होतो. त्याला अक्षरशः प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या विषयावर मी विस्तृतपणे एखादे पुस्तक लिहावे अशा विनंती अर्जव करणारी शेकडो पत्रे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आली. मी देखील मनावर घेतले आणि डिसेंबर 1992 मध्ये डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान हे पुस्तक सुगावा प्रकाशन, पुणे या संस्थेतर्फे तर त्याच विषयाचे इंग्रजी पुस्तक पॉप्युलर प्रकाशन, मुंबई या संस्थेच्या वतीने प्रसिद्ध झाले. या दोन्ही पुस्तकांना रिझर्व्ह बँकेचे त्यावेळेसचे गव्हर्नर श्री व्यंकटरामन यांची प्रस्तावना लाभली आहे. 60-70 वर्षांच्या उपेक्षेनंतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर साहेबांनी स्वतः डॉक्टर आंबेडकरांच्या आर्थिक कामगिरीची नोंद घेऊन त्यांना श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून मान्यता द्यावी यात एक ऐतिहासिक न्याय आहे अशी माझी समजूत आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या आर्थिक विचारांना आता नव्याने चालना मिळाली आहे. भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठात या विषयाच्या संदर्भात काही विद्यार्थी डॉक्टरेट करू लागले आहेत. फेब्रुवारी 1993 मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे मुंबई विद्यापीठात या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यापैकी एका चर्चासत्राचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची संधी मला प्राप्त झाली.
त्या परिसंवादात गुरुवर्य प्राध्यापक ब्रह्मानंदांनी जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञात डॉक्टर आंबेडकरांची गणना केली. विशेष म्हणजे इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन या भारतीय अर्थतज्ज्ञांच्या अखिल भारतीय संस्थेने शेवटी एकदाची डॉक्टर आंबेडकरांची दखल घेतली. डिसेंबर 1993 मध्ये आयोजित त्यांच्या वार्षिक अधिवेशनात डॉक्टर आंबेडकरांचे अर्थशास्त्र हे एक प्रमुख सूत्र होते. माझ्यासाठी यापेक्षा आनंददायी गोष्ट काय असू शकते. माझे लेखन, संशोधन, प्रकाशन अव्याहतपणे चालू होते. मॅकमिलन या विख्यात संस्थेच्या वतीने 1994 साली मॉनिटरी इकॉनॉमिक्स फॉर इंडिया हे मौद्रिक अर्थनीतीवरील पुस्तक प्रकाशित झाले. आज भारतातल्या सर्व प्रमुख विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षण किंवा डॉक्टरेटचे संशोधन यासाठी ते अत्यावश्यक ठरले आहे. चॅलेंजेस टू इंडियन बँकिंग हा मी संपादन केलेला ग्रंथ 1996 साली प्रकाशित झाला. त्याच्याही अनेक आवृत्ती निघाल्या. या दोन्ही पुस्तकांना इंडियन पब्लिशर्स असोसिएशन ची पारितोषिक लाभले आहे. मला पदोन्नती मिळून रिझर्व्ह बँकेचे आर्थिक सल्लागार म्हणून माझी नेमणूक 1996 साली झाली. लागोलग 1997 साली रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागाचा ऑफिसर इन चार्ज म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यावर कळस म्हणून की काय, पण डिसेंबर 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या विश्वविख्यात वित्तीय संस्थेवर आर्थिक सल्लागार म्हणून प्रतिनिधियुक्त मी अमेरिकेला रवाना झालो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही जागतिक वित्तीय शिखर संस्था आहे. जगातले जवळजवळ सगळे म्हणजेच 184 देश या संस्थेचे सदस्य आहेत. या सर्व सदस्य देशांची 24 गटांमध्ये विभागणी झाली आहे. त्यापैकी एक गट आहे तो भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि भूतान या 4 देशांचा. एक ज्येष्ठ भारतीय अधिकारी या 4 देशांचे प्रतिनिधित्व करतो, कार्यकारी संचालक या नात्याने. या कार्यकारी संचालनाचा प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. त्या कामाचा एक भाग म्हणून मला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालन मंडळाच्या दैनंदिन कामकाजामध्ये नियमितपणे भाग घेता येऊ लागला. त्यामध्ये भारताची बाजू हिरिरीने मांडण्याची संधी तर मिळालीच, पण जगभराच्या अर्थतज्ज्ञांबरोबरच्या वादचर्चांतून खूप शिकता आले. जे स्थान एकेकाळी चिंतामणराव देशमुख यांच्यासारख्या ख्यातकीर्त अर्थतज्ज्ञ प्रकाशकाने भूषविले होते, तिथे पहिल्यांदा स्थानापन्न होताना माझे मन भरून आले होते. मला माझी राही आजी दिसत होती. उन्हातानातून माझ्या बापाला हाताला धरून ओढत निघाले. वाटेत उकिरड्यावरून जुन्या चिंध्या गोळा करून आपल्या मुलांच्या पोळणाऱ्या पायांना बांधणारी. यू हॅव कम अ लॉंग वे असे बजावत मी मनोमन वंदन केले. आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि नंतर माझ्या राही आजीला आणि माझ्या बापाला. माझा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील कार्यकाळ 2001च्या नोव्हेंबरपर्यंत संपला. त्याच सुमारास निधीच्या वतीने एक नवा स्वतंत्र मूल्यमापन विभाग स्थापन करण्यात आला होता आणि त्याचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती ती मॉन्टेगसिंग अहलुवालिया या ज्येष्ठ आणि भारतीय अर्थतज्ज्ञाची. अहलुवालियांच्या आग्रहावरून त्यांचा तिथला पहिला सल्लागार म्हणून मी 5 महिने काम करून मार्च 2002 मध्ये मायदेशी परतलो आणि पुन्हा रिझर्व्ह बँकेत रुजू झालो. अलीकडे सप्टेंबर 2004 मध्ये रिझर्व्ह बँकेने प्रधान सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ हे कार्यकारी संचालक पातळीवरचे नवे पद निर्माण करून तिथे माझी नियुक्ती केली आहे. हा मी माझा बहुमान समजतो. कित्येकदा लोक मला विचारतात, काय हो तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर पोचलात, मग आता तुम्हाला तुमच्या जातीमुळे वाईट अनुभव येत नसतील नाही का? आपल्या समाजाचे दुर्दैव असे आहे की माणूस कितीही महत्त्वपदाला पोहोचला तरी त्याची जात काही जात नाही. जातीवरून त्याला हिणवला जाण्याची काही थांबत नाही. फार तर जातीमुळे त्याला कमी लेखला जाण्याचे स्वरूप बदलते एवढेच. या बाबतीत काही बोलके प्रसंग सांगावेसे वाटतात. मी वांद्र्याला राहत असतानाची गोष्ट. आमचे एक उच्च विद्याविभूषित शेजारी गृहस्थ मला भेटले आणि मला म्हणाले, ते अमुक अमुक मद्रासी गृहस्थ तुमची फार स्तुती करत होते. असं का? काय विशेष? आमची तशी फारशी ओळखसुद्धा नाही. मी म्हणालो, नाही, तुम्ही त्या दिवशी तुमच्या कारमधून त्यांना लिफ्ट दिली. ते म्हणत होते आपण सुसंस्कृतपणा सोडलाय.
पण जाधव शेड्यूल कास्ट असून देखील किती सुसंस्कृतपणाने वागतात. अरेच्चा, म्हणजे माणुसकीने किंवा सुसंस्कृतपणे वागण्याचा मग तर फक्त विशिष्ट जातींनी घेतलाय की काय? रजेवर असताना कारने माझ्या मुलीला अपूर्वाला शाळेत पोहोचवायला जात होतो. वाटेत हे मद्रासी गृहस्थ आपल्या नातीला शाळेत घेऊन जाताना दिसले. मुलीच्या युनिफॉर्मवरून ती माझ्या मुलीच्या शाळेत आहे हे लक्षात आले. त्या गृहस्थांशी तोंड ओळख होतीच. त्यांच्या वयाकडे पाहून मी त्यांना लिफ्ट दिली. त्यात काय मोठंसं. जवळपास राहणाऱ्या कोणीही कोणाशीही दाखवावे इतके हे साधे सौजन्य. त्या जातीचा संबंध यावाच कशाला. पण तो येतो हे खरे. दुसरे आमच्या इमारतीत राहणारे गृहस्थ, व्यवसायाने इंजिनियर, चांगले व्यवस्थित राहणारे. दादांचे 1989 साली निधन झाले. त्यावेळी सांत्वन करायला ते आमच्या घरी आले. जाताना म्हणतात, तुमच्या आईनं सांगा बरं का, आमच्या घरी यायला मुळीच काही संकोच करायचा नाही. मी होला हो केले, पण ते गृहस्थ पुन्हा तेच बजावत होते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मला राहावेना. अरेच्चा, म्हणजे तुमच्या घरी यायला माझ्या आईला बंदी होती की काय? तसं नाही हो, पूर्वीची गोष्ट वेगळी होती. त्यांना सांगा, आमच्याकडे तसं काही पाळत नाहीत. सकाळी बाहेर पडताना विधवा स्त्रीचे तोंड पाहू नये असे आमच्याकडे कोणीही मानत नाहीत. ते सद्गृहस्थ अभिमानाने म्हणाले. तेव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मला त्यांना ओरडून सांगावेसे वाटले. भल्या माणसा, तुझ्या घरी देखील तुझी विधवा आई आहे. जवळजवळ रोजच ऑफिसला जाताना मी तिचे तोंड पाहतो. पण त्यामुळे माझा दिवस वाईट गेला असे कधी होत नाही. आणि एखादा दिवस वाईट गेलाच तर त्याचे खापर मी त्या गंगा भागीरथीच्या डोक्यावर फोडत नाही. असेच आणखी एक स्नेही नेहमीच माझ्याशी सात्विक चर्चा करतात. अगदी स्वतःला विचारवंत देखील समजत असावेत असा मला संशय आहे. एकदा मला त्यांच्या आवडत्या कुठल्याशा मठातील स्वामींजींबद्दल सांगत होते. स्वामीजींची स्तुती करता करता मला म्हणाले, तुम्ही एकदा भेटाच त्यांना. स्वामींचे विचार इतके उच्च आहेत, त्यांचे मत इतके मोठे आहे की तुमच्यासारख्या शेड्यूल कास्ट माणसाशी सुद्धा अगदी मोकळेपणाने चर्चा करतात. तुम्ही याच एकदा. आता हे स्वामीजी असतील ज्ञानी, नाही असे नाही. मात्र एका विशिष्ट जातीच्या विशिष्ट घराण्यात जन्माला आल्यामुळे ते स्वामीजी झाले असल्याची शक्यता जास्त. मी कठोर मेहनत घेऊन अमेरिकेत डॉक्टरेट मिळवली. स्वामीजींची तपश्चर्या कुठली. त्यांनी मला बरोबरीने वागवण्याचा मोठेपणा दाखवला म्हणून मी धन्यता का मानायची. जातीव्यवस्थेतून निर्माण झालेला न्यूनगंड झुगारून देण्यात माझ्यासारखे पूर्वाश्रमीचे अनेक दलित आज यशस्वी झालेले आहेत. ही बाबासाहेबांची आणि त्यांनी मिळवून दिलेल्या शिक्षणाची किमया. मात्र त्याला इतरांची साथ मिळतेच असे नाही. उलट स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे परंतु गतानुगतिकतेच्या चाकोरीबद्ध मानसिकतेत जखडून ठेवलेले असंख्य महाभाग पदोपदी भेटतातच. ही आत्मघाती मानसिकता बदलणार तरी कधी आणि कशी. खूप दिवस मनात घोळत असलेली एक इच्छा काही वर्षांपूर्वी फलद्रूप झाली. संस्कारक्षम वयात असलेल्या माझ्या मुलाला तन्मयला घेऊन एका संध्याकाळी माझे बालपण ज्या वडाळ्यात गेले होते तिथे मी जाऊन आलो. त्याला आमचे एकेकाळचे घर दाखवले. पडझड झालेली आमची बीपीटीची शाळा दाखवली. रेल्वे यार्डात घेऊन गेलो. मालगाडीच्या इंजिनमध्ये बसून सफर घडवली. चालत्या मालगाडीच्या खालून पलीकडे जायचे तंत्र प्रात्यक्षिकासह त्याला करून दाखवण्याचा विचार होता. पण माझे बदललेले वय आणि आकारमान लक्षात घेऊन उत्साहाला वेळीच आवर घातला. कॉलेजमध्ये असताना वडाळ स्टेशन बाहेरच्या हॉटेलात आम्ही तासनतास चर्चा वादविवाद करत बसू. अनेक वर्षांनी त्याच हॉटेलमध्ये आम्ही जाऊन पोचलो. माझी ओळख पटल्यावर हॉटेल मालक शेट्टीचा चेहरा एकदम उजळला. अरे, अभी तो तुम बहुत बड़ा साहब हो गया है ना. पुराने दोस्तों के लिए मैं तो बस वही पुराना यार हूँ. असा डायलॉग टाकल्यावर तो गदगदून हसला. त्याच्या बोळक्यात उरलेला एकमेव दात झळकून गेला. अभी पहले जैसा मजा नहीं रहा. तुम लोग आता था तो कुछ अच्छा लगता था. मला आश्चर्य वाटले.
दरडोई पाव कप चहा घेऊन तासनतास बसणारे आम्ही गिऱ्हाईक म्हणून फारच वाईट असू अशी माझी कल्पना होती. शेट्टीची भावना मात्र वेगळी होती. तुम लोग आता था तो कुछ अच्छा सुनने को मिलता था. अभी साला सब बेवड़ा लोग आके परेशान करता है. व्यावसायिकदृष्ट्या शेट्टीचे पुष्कळच चांगले झाले होते. पूर्वी इराणाच्या हॉटेलसारख्या असणाऱ्या त्याच्या हॉटेलचे बिअर बारमध्ये रूपांतर झाले होते. मात्र बदललेली सामाजिक मूल्य त्याला अस्वस्थ करत होती. जुना वडाळा, बीपीटी कॉलनी, अँटॉम हिल यासारख्या परिसरात हिंडून मी तन्मयला माझ्या बालपणात घेऊन गेलो. वेळ संध्याकाळची होती. सगळीकडे बकाल गर्दी दाटून आल्यासारखी वाटत होती. ताटवलेल्या डोळ्यांनी पाहत स्वतःशीच बरळत झेलपाटत घराकडे जाणारे अनेक जीव त्यात दिसले होते. त्या गर्दीत नव्या उमेदीचे अनेक भद्रूभाई असतील, शिवजादादा असतील, दौलतदादा असतील, शंकरदादा असेल. मी मात्र तेथे दिसणाऱ्या लहान मुलांमध्ये स्वतःचे प्रतिबिंब शोधत होतो. गेली 50 वर्ष मी स्वतःला शोधतोय. आता कुठे माझ्यातला मी हाताशी लागल्यासारखा वाटतोय. कविवर्य ग दि माडगुळकरांची एका तळ्यात असलेल्या बदकांच्या सुरेख पिल्लांची आणि त्यातील एका कुरूप वेड्या पिल्लाची कविता किती सूचक आहे. त्या तथाकथित कुरूप पिल्लाला स्वत्वाची जाणीव नसते तेव्हा इतर बदके त्याला संगे खेळाव्यास घेत नाही, चोचा मारत राहतात. ते केविलू आणि पिलू एकलेच रडत भेकत सर्वांहून निराळी एकलेच तरंगत राहते. ज्यावेळी त्या पिलाला आपण एक कुरूप बदक नसून साक्षात राजहंस आहोत याची जाणीव होते, त्यावेळी ऊन पावसाचे त्याचे भय वाऱ्यासारखे पळून जाते. आपल्या देशात जातीव्यवस्थेच्या आणि चातुर्वर्ण्याच्या उतरंडीखाली किती राजहंस स्वतःला बदके समजून कोंबीजून गेले असतील. किती बदके बिनदिक्कतपणे राजहंस म्हणून मिरून गेले असतील. राजहंस हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. तो नेमका कोणत्या क्षेत्रात आहे याचा वेध मात्र घेता आला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांच्या परिसस्पर्शाने आज लाखो दलितांना स्वतःमधला राजहंस शोधण्याची प्रेरणा मिळाली आहे. दादांच्या दूरदृष्टीमुळे मी स्वतः त्या शोधण्याच्या प्रक्रियेचे एक प्रतीक बनलो आहे. भारतीय समाजाच्या सर्व स्तरांमध्ये जाती, वंश, धर्म, प्रांत, वर्ण, लिंगभेद यांचा विचार न करता स्वतःमधला राजहंस शोधण्यासाठी परिपूर्ण आणि पोषक वातावरण निर्माण होईल. त्यावेळी या देशाचा आर्थिक उषःकाल झालेला असेल. डॉक्टर आंबेडकर प्रणीत आर्थिक लोकशाहीचे गमक नेमके त्यात आहे. तर मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.